नमस्कार. शरीर मनाच्या अगणित स्थिती, क्रिया, अवस्था असतात. तदनुसार श्वासोच्छ्वासांचे अक्षरशः अनेक विधी असतात. श्वासोच्छ्वास एका विधीने होत नाही, तर अनेक विधीने होत असतो. क्रोधाचं श्वसन आणि माया ममता प्रेमाचं श्वसन हे निरनिराळं असतं. शरीराची उभी, आडवी, पालथी, बैठी अशा अनेक अवस्थांचे श्वसन निरनिराळे असते. चालता, बोलता, पळता, चढता, उतरता, झोपता श्वास निरनिराळा असतो. एवढंच काय, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया या 4 अवस्थांचं विवक्षित असं श्वसन असतं. श्वासोच्छ्वास म्हणजे केवळ श्वसन नव्हे, तर ते सूर्य, चंद्र, शून्य अशा नाडींचे श्वसन असते. सौरतत्वाचा जो श्वास असतो तो पुन्हा पंचतत्वांच्या नुसार वेगवेगळा असतो, पृथक पृथक असतो. तसेच चांद्रतत्वाचा श्वास हा पांचतत्विक श्वसनाच्या प्रकारानं असतो. शून्य तत्वाचा श्वाससुद्धा पुन्हा 5 प्रकारचा पांचतत्विक असा असतो. शरीर आणि मन यांची आपल्यामध्ये अनेक वेळा दुरुस्ती चालू असते. त्यात काही बिघाड झालेला असतो, त्याची दुरुस्ती चालू असते. त्या दुरुस्तीचं एक विवक्षित श्वसन असतं. कुठल्या प्रकारचा बिघाड यानुसार तो श्वसनाचा प्रकार ठरतो. तर हे श्वसन जर केवळ श्वसन नसेल आणि अशा प्रकाराने, विविध प्रकाराने ते असेल, हे जर तुम्हाला गौड बंगाल वाटत असेल, तर शिवस्वरोदय या ग्रंथाचा मागोवा घ्यावा. नमस्कार.